नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण करत आहोत हुलग्याच्या शेंगुळ्या। त्यासाठी मी इथं जिरे घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, भरपूर असा लसूण आहे, लाल तिखट आहे, हिरव्या मिरच्या आहेत आणि हुलगे आहेत। मेन म्हणजे याला कोणी कुळीत म्हणतं, कोणी हुलगे म्हणतं। आणि खलबत्ता घेतलेला आहे, सोबत मिक्सर आहे। आता लाल तिखट माझ्याकडे कमी आहे म्हणून मी थोडासा हिरव्या मिरचीचा वापर करते। आता प्रथमतः मिक्सरच्या भांड्यामध्ये मी असे हुलगे काढून घेतलेले आहेत। कोणी याला थोडेसे भाजतात आणि मग याला तर हे गिरणीमध्ये दळून आणतात, पण आपण मिक्सरवर बारीक करतोय। आता खलबत्त्यामध्ये मी घेतलेला आहे हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरे, मीठ। तर खलबत्त्यामध्ये मी काही एवढं टेचलेलं नाही आहे, का तर मला झालता जेवणासाठी उशीर, म्हणून मी थोडंसं दरदरा बारीक करून मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। पण तुमच्याकडे वेळ असेल तर खलबत्त्यामधली चव खरंच छान लागते। त्यानंतर हुलगे घ्यायचे, मिक्सरमध्ये असे खूप छान असे बारीक गव्हाचं पीठ असतं तसे बारीक करायचे, थोडेसे जाडसर म्हणजे थोडंसं नॉर्मल राहतं, पण ते इट्स ओके। मग काय घ्यायचं, गव्हाचं पीठ घ्यायचं 2 चमचे, ते अशा प्रकारे चाळायचं आणि मग हुलग्याचं जे आपण मिक्सरमध्ये दळलेलं पीठ असतं ते अशा प्रकारे चाळून घ्यायचं चाळणीने। बारीक पिठाची जी चाळणी असते त्याने हे असं हुलग्याचं पीठ चाळायचं। जर तुम्ही गिरणीतून दळून आणणार असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मिक्स करतात, म्हणजे गहू आणि हुलगे मिक्स करून दळून आणतात। आता ह्या पिठामध्ये जे आपण कोथिंबीर, त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि जिरेचं जे मीठ वगैरे वाटण केलं होतं त्याने हे पीठ छान पाणी टाकून मळून घ्यायचं। आणि जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, समप्रमाणात टाकून व्यवस्थित त्याचे शेप्स देता येईल याप्रमाणे आकार देते ना, अशा प्रकारे ते मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून, नाहीतर पातळ होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे थोडंसंच पाणी टाकून मळून घ्यायचं। आता इथं पाणी घेतलेलं आहे आपण ते फोडणी टाकायला। कढईमध्ये काय करायचं, आपण आता 2 चमचे तेल टाकायचं, त्याच्यामध्ये हे जे जिरी, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरीचं जे आणि लाल तिखट असेल तर लाल तिखट असेल तर हिरव्या मिरचीचा वापर नाही केला तरी चालतो। आणि मग ते सगळं टाकून पाणी टाकून घ्यायचं आणि मीठ टाकायचं। लसूण मात्र भरपूर वापरायचं, लसणाने याला चव खूप छान येते। आणि तर आमच्या आता अन्वी आलती मला हेल्प करण्यासाठी, आता आमच्या अन्वी मला खूप हेल्प करते आणि ती म्हणली की मम्मा मी शेप्स बनवते। मग आता तिनं जसे शेप्स बनवले आहेत, तिनं खूप वेगळ्या प्रकारचे शेप्स बनवलेत। आणि हो, या पाण्याला घट्टपणा येण्यासाठी थोडंसं पीठ घ्यायचं, ते पाण्यामध्ये कालवायचं खाली आणि मग ते पाण्यामध्ये जे गरम पाणी असतं वरती आपण आधण ठेवतो त्याच्यामध्ये ते मिक्स करायचं, जेणेकरून पाण्याला घट्टपणा येतो। आता तुम्हाला किती घट्ट हवं आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पीठ मिक्स करू शकता। तर आम्हाला जास्त घट्ट नव्हतं पाहिजे म्हणून आम्ही थोडंसं पीठ मिक्स करून त्याच्यामध्ये हे केलं, का तर आम्हाला सूपसारखं प्यायचं आहे। कोणी कोणी हे चपाती भाकरीसोबतही खातात, पण आम्ही हे नुसतंच खातो। मग अशा प्रकारे वेगवेगळ्या शेप्सचे हुलग्याचं शेंगुळ्या, हुलग्याचं तिखट माडगं वगैरे आपण काय जे म्हणतो ते तयार आहे। हे पहा किती सुंदर आणि इतकं टेस्टी लागतं। हा म्हणजे माझा सगळ्यात जास्त फेवरेट पदार्थ आहे। तुम्हाला सर्दी खोकला काही आजारी पडला असेल तर हे खाल्लं की ते दूर झालंच म्हणून समजा। धन्यवाद।